नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट प्रत्येक घराचं वय असतं. लेखक अनामिक. आज सकाळपासून ती तापानं फणफणली होती. कालच डॉक्टरांनी अगदी कडक शब्दात सांगितलं होतं की 2 दिवस फक्त आरामच करायचा. त्यामुळे अभयनं आपल्या मावशीला गावाकडून बोलावून घेतलं. गाव तसं तासभर अंतरावर होतं. छोटीशी शेती, घर सांभाळत मावशी एकटी राहत होती. ठेंगणी, ठुसकी, गोरी गोमटी मावशी अभयच्या एका फोनवर सकाळीच दारात हजर. तेव्हा बाईसाहेबांचं कुरकुरत वाकत कब्बाच्या विसळणं सुरू होतं. पोरं शाळेत निघून गेली होती. मावशीनं लगेच तिच्या हातातून कप काढून घेत तिला रूममध्ये झोपायला पाठवलं. अभय कुरकुरत मावशीला म्हणाला, अगं फार चिडचिड करत असते बघ ही. पसारा पसारा असं सारखं म्हणत असते. आता तू जरा समजव तिला. तब्येत बघ कशी झाली आहे तिची. कालच डॉक्टर म्हणाले जरा 2 कामं कमी करून आराम करत जा, म्हणजे शरीराला शीण येणार नाही आणि 2-4 महिन्याला असा ताप येणार नाही. पण ही बया ऐकेल तर ना. मावशी हसून म्हणाली, अरे असतंच बायकांना, सगळ्याच डगरीवर हात ठेवावा वाटतो. आता आहे मी आठवडाभर, सांगते तिला समजावून. चल तुला डबा भरून देते, तू नीट, उशीर होईल तुला. अभय गेला. मावशीनं मस्त आल्याचा चहा बनवला आणि आली रूपाच्या खोलीत. रूपा उठून बसली. मावशी, अहो अहो चहा कशाला केलात? घे ग, तेवढंच फ्रेश वाटेल तुला. रोज नोकरी, मुलांचं, नवऱ्याचं आणि घराचं करून दमत असशील ना. मावशीनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसं तिला रडूच आलं. खरं आहे मावशी, खूप खूप थकून जाते हो मी. कदाचित कदाचित म्हणूनच शरीर असं दुखणं काढत असेल आरामासाठी. पण काय करणार मावशी, घरात इतका पसारा होतो ना की खूप वेळ तर माझा घर आवरण्यातच जातो. मावशी हसून म्हणाली, प्रत्येक घराचं ना वय असतं ग. ते स्वीकारायला शिकता आलं ना ग, मग त्रास होत नाही पसाऱ्याचा. रूपाला कळेना नेमकं काय म्हणायचं आहे मावशींना. आणि घराला वय म्हणजे. मावशींच्या लक्षात आलं, हिला घराचं वय कळलं नाही. मावशी हसून म्हणाली, तू प्राजक्ताकडे जातेस ना, म्हणजे माझी सून ग. नोकरीमुळे नाही राहत माझ्याकडे, पण तिच्या घरी तू गेली आहेस ना. मावशीच्या प्रश्नाला ती उत्तर देत म्हणाली, हो, घरभर खेळणी पसरलेली असतात, अगदी उड्या मारून जायची वेळ येते. तसे मावशी म्हणाल्या, हां, अशा घराचं वय 1 ते 5 वर्ष. आता तुझ्याकडे आहे का असा पसारा? नाही. आता तुझ्याकडे गोष्टींची पुस्तकं, रंग, खडू, रंगीत कागद आणि कपडे, म्हणजे तुझ्या घराचं वय आहे 6 ते 15. आता आपल्या सुनीलकडे, म्हणजे माझ्या पुतण्याकडे सगळीकडे फोन, चार्जर, कपडे, पुस्तकं, बुटांचे चपलांचे जोड, ते वेगवेगळे स्प्रे, ह्याचाच पसारा. कारण त्या घराचं वय किती सांग बघू? 15 ते 20. आणि आता माझंच घर बघ ग, काही पसारा नाही. कारण पिल्लं गेलीत ग उडून घरट्यातून. मग कोण पसारा करतंय? सगळं चित्रातल्यासारखं आहे, काही हलत नाही. मला मला फार वाटतं ग, कसं 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 वय होऊन गेलं घराचं. पण आता हे बिनपसाऱ्याचं म्हातारपण पेलवत नाही ग. म्हणून त्या घरचं
ते वय छान आनंदानं स्वीकारायला शिक. कारण आपण बायका उगीच चिडचिड करून सगळ्यांना बेजार करतो. आणि हे हे सगळं समोर असलं ना, तर मुलं त्याला हात लावतात. ठेवून दिलं की गेलं नजरेआड. थोडीफार आवराआवर ठीक, पण त्यासाठी अगदी दमछाक करून असं आजारपण नको गं. घराचं हे वय परत येत नाही. पिल्लं आहेत तेव्हाच घराची ही मजा अनुभवायची असते गं. मग आहेच आपलं म्हातारपणीचं शांत आणि स्वच्छ घर. रूपाला हे पटलं, मावशी काय म्हणाल्या ते. आणि खरंच आठवलं मुलांचं बालपण. सगळीकडे खेळणी, भावल्या, सायकली, आता पुस्तकं, रंग. पण आता मावशींनी घराच्या वयाची दृष्टी दिल्यानं नकळत तिला तो पसारा वाटत नव्हता, तर घर सजावटीचं सामानच वाटत होतं. ती हसून म्हणत होती, 6 ते 15 वयातलं आहे माझं घर. आणि कौतुकानं घराकडे पाहत होती. घराचं वय असू शकतं आणि ते आपण अनुभवायचं असतं. ही कल्पना भन्नाट आहे की नाही? खरंच. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.